काय पपईला फळ लागू दे नाहीत कार्टी चोरून नेते ते आज दिवसभर घरीच जात नाही. ए पोरा काय करतोय इकडे इकडं आलो आलो. इकडे काय रे पपई चोरा आला का काय? नाही नाही मग अरे तुला एक गोष्ट सांगायची. मला तुझा म्हातारा सुना आईला पपाया चुरू चुरू तुझ्या माग नेत्यात आणि गावभर वाटीत्यात. काय म्हणला? सुना त्यांच्या माहेराला पपाया नेऊन देतात आणि तू बस इथं राखन. अगो बाई ग बस काय तर उठ्या सांगू नको. आला पपई चोरा इथं आमच्या चकूला एक चक्कू ठेवला नाही का पपईला पपई राही नाही. आधी किती फळ यायचं निलिया. अरे माहे 4 डोळे आहेत. खोटं बोलणार नाही डोळ्यानं पाहिलं म्या. अरे गप खोट बोलणार नाही. काय तर मी रागवल म्हणून मला एकाच 2 करून सांगतोय बी. बर तुझा विश्वास नसेल तर राहू दे पण तुझ्या भल्यासाठी सांगितलं. केव्हा आली तुझी? किंवा आली माझी आलाय असं बांधाने खालनं जा वर जाऊ नको पाणी दिलंय. नाही 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 असा नाही. हो येतो. आला मला इथं शिकवायला. काय परवा पकडला की मी हाला चक्कू तोडताना. भैया डुलका मारती जरा. इथं बसली होय. मग कुठं बसू? पपई ठेवली का इथं पोरांनी एक इथंच राखान बसायचंय. खाऊ दे खाल्ली तर एखादी खाल्लेली काय वाटते. अगं बाया एखादी खाल्ली 50 रुपयाला एक पपई हाय. एखादी खाल्ली तू बसतो का इथं राखान दिवसभर. एखादी खाल्ली बरा झाला पुण्य करायला रिकामा. अगं 50 रुपये काय खिशात घालून द्यायचेत का आता? बाबा खायला लागतं का नाही पोटाला. 50 रुपये खिशात घालून जाणारा. ते जायला बर म्हातारा कुठं गेलता सकाळपासून आज? गावात गेलो होतो जरा. होती पोरं संग बारकानली. आता वय राहिले का बारक्या पोरांसोबत खेळायचं. शेतात बसाव इथं पिकाला राखण कराव. तस नाही पर बारकानल्या पोराला आहे ना जरा चॉकलेट बिकलेट दिली म्हणजे खुश होत्यात. गेलतो घेऊन संग. चॉकलेट काल तुझ्याकडे पैसे नव्हतं 10 रुपये माचीस आणायला ना चॉकलेट वाटाय गेला का गावात खेळाडा. अग सकाळी कोपरीच्या खिशात गावलं 10 रुपये. आता कुफरी कालच धुवून टाकली की किती बाबा रंगेला हायस तू. काय एका कोपरीवर बागावती का? 2 कोपरी आहेत माझ्याकडे. आणि जा तरुण झाला 2-3 कोपरी आण ठेव आणि रोज एक घालून जा गावात. इथं मला बेवखान्यात न्यायचं बघायचं ते चॉकलेट वाटतोय गावात. अगं मग नेतो की तुला आता दवाखान्यात नेतो आणि एक चांगली सलाईन भरतो 400 रुपयाची म्हणजे नीट होशील. 1 किलो खोबरं 1 किलो खारीक असं आण. मला जरा डिंकाचं लाडू करते मला खणखणीत बरं वाटेल. कसं बराबर बोलली. एक काम करतो तुला सलाईन आणि डिंकाचं लाडू खारीक खोबरं सगळं आणायचं ना. हा जा पटकन घेऊन या जा. 500ची नोट दे मला. काय 500चे नोट? अरे तू काय करतोय पैशात? परवा पॅकेटचे 2 कॅरेट विकली की 2 पपईचे कॅरेट. कुठं आहे ते पैसा मागतोय का मला? पट्टी यायची त्याच्या अजून. अरे किती दिवस शेती करतोय मला माहितीये ना पट्टी कावा येते ते. काय नाही मला आताच्या आता आण जा. उठ काय उठ. आता काय बारीक पोरग राहिलंय का मी? उठायचं लगेच निघायचं तसलं सांगू नको मला. हे बघ आपलं 500 रुपये दे 100 मला होत्या खर्चायला. होय तुमच्या नावा 20-25 लाख ठेवलं टाकून. माझ्या नाव आहे का काय? झालं केलं का माझं तुझं? अगं माझ्या खात्यावर असलं काय तुझ्या असलं काय? मी काय घेऊन पळून जाणार आहे का? अहो मी काय म्हणते मला अजून डाग करायचाय. आता कशाला डाग करते अजून? कशाला करते म्हणजे? ओढ बर तू उघड डोक्याला ताप करून. गुडघा गेलं. काय नाही गुडघ्याला झाला रोग उठला.
गुडग गेलं. काय करायचं आता? चला ती पपया तोडून घेऊ, तेवढा इकून या. आता 4 गडी लावायचं तोडायला, कॅरेट भरायला. मला कशाला तोडायला लावती? आता 4 गडी लावून तू का गाव कोंबायला जातो का म्हाताऱ्या? 4 गडी लावायला इथं गप गुणानं तोडू लाग पपया. काय असतं उठून सुटून तुझं गावात? बघ हे माल किती पिकलाय चांगला, नुसता सोन्यासारखा माल झालाय. हाय का ह्याला बघ कसला माल झालाय. नाहीतर राहून द्यावा, पोरं बाळ खात्यान वानावळा जाता येईल गावात. काय म्हणला? पोरं बाळत जाऊ दे की तिकडं, खाऊन खाऊन ढुंगणाला हात पुसला पोरांनी आजपर्यंत. काय केलं? पोरांना खाऊ दे. लाव एखादी बाग तिकडं, घाल तुझ्या नातवांना आणली एखादा सुननला. आता ही बाग मीच लावली ती. तू काय करते ग तिकडं? काय करताय बागन ग? हात बीत लावायचा नाही. पप्पा न्यायच्यात घरी. पपया सांगा ना तुमच्या नवऱ्याला आणायला बाजारात, नाही तर समजा फुकट भेटतय ना तुम्हाला. अहो सासूबाई, आपला एवढा बाग असताना बाजारात आणायची काय गरज आहे? मस्त पपई हात काढ बघ, हात बीत लावला तर बघ मग. सासूबाई अहो पोरांना पण खायची नेते ना. काय पोर? अगं मस्त नवरा कमवत्यात की तुमचं. पीटीच्या पीटी पैसा साठवून ठेवलाय की हिथं आली पपई तोडायला. अहो सासूबाई, पण पोरं तुमचीच आहेत ना, मग थोडंफार खाल्लं तर काय बिघडतंय? काय नाही माझी पोरं कोणाची पोरं. काय बघतोय म्हातारा तोंड शिवलंय तुझं? बोल की सुनानला. अग खाल्ली असती मी बी एखादी, चेहरा म्हणजे फ्रेश होतोय माणसाचा, गोरा होईल मी. फ्रेश होऊन कुठं जायचंय तुला? का नवर देऊयाचा आहे तुझा मुडदा बसवला, चेहरा फ्रेश करतोय त्या ठकीकड सकीकड जायचं आहे तुला. कसा वावर तू या तरुणपणा आला याला. काय ऐकता का तुम्ही? तुमचं बसवते. चला बागत ना बाहेर टांगानो. निघा बाहेर, निघा मारू. निघा बाहेर. का ग? काल म्हणलं लोणचं द्या भरणीतलं तर खराब झालं या. माझ्या आईने दिलंय. हिथं का तुझ्या आईने लावलं मी आणून बागत? हो नाही तर मोडलं का काय? पाय बघू द्या. मोड द्या बघून घेल तिकडं. हो आता उठत नसतोय मी. बघू द्या की काय झालंय. म्हाताऱ्याला लागलंय. लागलं बे. ती मी बघते म्हातारण मी. तुम्ही निघा. ते पप्पा न्यायच्या. बघू पदराच्या आड काय घेतलंय. काय नाही घेत. दाखव तुझा पदर. काहीच नाही. तू बस इथं वरडत, मी येतो गावात जाऊन, माझं काम आहे जरा. गावात काय ठेवलंय रे? सकाळ धरणं माझ्या पोटाला तुकडा नाही. तुला म्हणलं भाकरी घेऊन ये, ठेसा घेऊन ये, तर गावात काय काम आहे रे तुझं? आता एवढा का चढला तू? मला धनाधन काट्या टाकल्या. आता गावात जाऊन गोळी खातो एखादी, नाही तर टोचून येतो. कुठली गोळी खातो? कुठली गोळी खातो सांग मला. तुला करून आण म्हणत नाही मी. केले का सकाळी? काय तुझं काय ग? ह्या तर सुना मला कधी भाकरी तुकडा घालत नाही त्या. आय त्या केलेल्या घेऊन या म्हणलं तर ते पण राहिल्या. गावात काय गोटळ पडलाय विरा म्हाताऱ्या? करून झालाय का त्या ठकीकड सकीकड शांतीकड जातोय काय ग? ही तर अशाच आहे त्या. तुझं काय? आय मी बघितलं होतं ते ठगी संघाना पारावर गप्पा मारित होता. हा दादा मी बघितलंय तिथं. तू गप्पा मारित होता. पपई घेऊ का एक? कशा तू लाव की तिकडं जा की. तुला दिलंय की वावर वाटून. पपई लाव, चक्कू लाव, आंबा लाव, काय लावायच ते लावा. इथं पपईला आतबीत लावायच नाही. हो पुढं पुढं हो. अगं 2 पपया खाऊ दे पोराला, वाळून गेले पारखे. तेवढीच तरतरी ना त्याला. सासूबाई, मी काय म्हणते, तेवढी एकच तुमच्या पोराला, तेवढी पोराला तू गप्प मला पण एक नेते. गप गा. खाऊन खाऊन ढुंगणाला हात पसून गेला की माझ्या. तुमच्या काय तुमच्या आमच्या गमती करते मी घेता? नाही, आमच्याच पुसले. मी काय म्हणतो, आलो मी गावातनं जाऊन जरा, आणि या पोराचं काय ऐकू नको बियाणं काय बी सांगतोय माझ्याबद्दल. म्हाताऱ्या गावात जायचं नाही तो. इथं लक्ष ठेव. या
आता म्हातारपणात राखणीला बसती का मला तू हा तुला लय चळ भरलाय म्हातारपण तुम्ही भांडता कशाला आता हे वय राहिलं का भांडायचं तुमचं? अरे मोठे तूच घरा भांडण लावून दिले आमच्यातली कशाला काही सांगतो रे हा? आपले पोराला काय बोलता? मग मी कुठं भांडण लावले? जे बघितलं तेच सांगितलं. मग तू अगं ठेवायचं ना आपले दोघा ठेवायचं मी सांगितलं आयला जे आहे अजून टकी नाही त्या सगळीकडे मी जातो घरी जातो चहा प्यायला संध्याकाळी. हा. चहा प्यायला जातोय हाणला पाहिजे खरं बोलल्या हाणला पाहिजे. आता तुम्ही कुठं हालायचं नाही इथं बसा मी येते भाकरीत घेऊन कळलं का? अगं माणुसकीने चहा प्यायला बोलावलं होतं तिने म्हणून गेलतो फक्त आपलं माणुसकीला का मी जाते की तिच्याकडे माणुसकी बघायची चहा प्यायला? नाही जाते का म्हणजे तिला काय बोलायचं नाही बर का तिला काय ती कोण आहे तुमची सख्खी? कोण आहे? कोण आहे म्हणजे कोण आहे? नाही तुला सांगायला पाहिजे का तुला एवढं तरुणपणा आला का माझ्यासोबत भांडायला लागला? आजपासून रानातनं बाहेर जायचं नाही घरातनं बाहेर जायचं नाही तू रानातच बसायचं. अगं तुला तरुण पण आले खुशालला का मला ठोका टाकलं तू दानाधन काय होतंय चुकून एखादा ठोका लागला असल एवढं मनाव घ्यायचं का? बसा इथं मी ती घरला जाऊ भाकरी घेऊ येत ना हलू ना काही पपया मुस्ती मी थांबा. आता मोजून कशाला ठेवती 1 2 3 4 5 6 पपई आहे त्या ह्यातली एक पपई तर हल्ली तर भाकरी तुकडा भेटणार नाही काय? बसा इथं खाली आली मी इथे घरला जाऊन. मी काय म्हणतो घरी कशाला जाते आता पोटाला काय नाही का खायचं उपाशी बसायचं आहे का? अगं तू आला गावात खाऊन राहायच्या तिच्या घरी. अगं मी काय म्हणतोय बस इथंच निवांत 2-2 पप्या आपणच हाणू मस्त कापून तूच खा पपया खातोय का? अजिबात हात लावायचा नाही पपईला बघ. अगं आपण तरी कवा जोडीनं जेवलोय रानात बस चल जुडीनं जेवायला तुला हाय का माझ्यात गोडवा? तुला बाहेरचीच माणसं गोड लागते ती र हाय का कवा बघितलंय प्रेमानं माझ्याकड कवा काय? हा आता एवढं चांगलं बोलतोय तरी भांडायचा कार करते का माझ्या संग वय वय बोलतोय आता लागशील तू रंगाला गावात जायच्या म्हणून गोड गोड बोलतोय मी कळतय मला. अरे तुझ्यापाशी आज ती किती वर्ष झालं नांदती 40 वर्ष तुला लय लागते मी बाबा. अगं 40 मी कशी काढली माझा मला विचार कधीतरी गोड बोलती का तू आहे का तोंडात गोड शब्द अरे 2 पोरं झाली 1 पोरगी झाली कशी नांदवती मी तुला आणि तुम्हाला मला चांगलं माहितीये. हा कानाचं पडदं गेलं पार म्हातारपणात जा बाबा 2 शब्द बोला ना नवऱ्या बरोबर. होय घे बोळा बसून कानात तुझ्या कानाचं पडदं गेलं. कानात बोळा बसव का पार सिमेंट घाल का डांबर होत काय करायला लावती कानाचं माझ्या. अरे ले हाल रे बाबा म्हातारपणात सुद्धा 2 शब्द गोड बोला ना. एक काम करतो खातो पपई सांगतो पाखरांनी नीली तोडून उचला ना बाबा म्हातारपण बेकार रे बाबा.